काल कोल्हापूर येथील शिवाजी विद्यापीठाला भेट दिली। नमस्कार। काल दिनांक 13 डिसेंबरपासून शिवाजी विद्यापीठामध्ये किर्लोस्कर वसुंधरा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाला सुरुवात झालेली आहे। हा चित्रपट महोत्सव पहिल्यांदाच शिवाजी विद्यापीठाच्या संयुक्त विद्यमाने होत आहे। गेली 12 वर्ष जवळजवळ कोल्हापुरात तो शाहू स्मारक भवनमध्ये होत होता। यावर्षी पहिल्यांदाच आपण शिवाजी विद्यापीठाच्या एकत्रित म्हणजे संयुक्त विद्यमाने हा उपक्रम इथे घेत आहोत। मुख्य उद्देश असा आहे की जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत हा विषय पोहोचावा, त्यामुळे कॉलेजेसचे आणि शाळेचे विद्यार्थी देखील या महोत्सवामध्ये मोठ्या प्रमाणात सहभागी झालेले आहेत। महोत्सवामध्ये मुख्यतः वेगवेगळ्या पर्यावरण, निसर्ग, क्लायमेट चेंज, पोल्युशन या विषयावरच्या फिल्म्स आहेतच, पण त्याच्याबरोबर आम्ही इतरही काही गोष्टी त्याच्यामध्ये क्लब केलेल्या आहेत, ज्याच्यामध्ये फोटोग्राफी कॉम्पिटिशन आम्ही घेतली होती, कॅप्चर द नेचर म्हणून। त्यालाही आम्हाला छान प्रतिसाद मिळाला आणि साधारण 67 फोटोग्राफ्स आमच्याकडे आलेले आहेत। त्याचं एक्झिबिशन मांडलेलं आहे, बघू शकाल आपण व्हिडिओमध्ये। त्यानंतर पेंटिंग्स आणि स्कल्पचर एक्झिबिशन देखील मांडलेलं आहे आणि शिवाय आपण आता जिथे उभे आहोत हा एक इको सर्व्हिसेसचं एक्झिबिशन सुद्धा आहे, ज्याच्यामध्ये गार्डन्स क्लब, प्लास्टिक रिसायकलिंग, वॉटर प्युरिफिकेशन असे वेगवेगळे स्टॉल्स आपल्याला बघायला मिळतील। सो 3 दिवस हा फेस्टिवल चालू आहे। शिवाय दुपारच्या सत्रामध्ये काही महत्त्वाच्या विषयांवर पॅनल डिस्कशन्स आयोजित केलेली आहेत आणि सगळ्यात मुख्य म्हणजे उद्या म्हणजे 15 तारखेला दुपारी 3 वाजता वसुंधरा सन्मान जे दिले जातात त्याचं वितरण होणार आहे, ज्याच्यामध्ये वसुंधरा सन्मान विद्यापीठाचे कुलसचिव डॉक्टर VN शिंदे सर आणि त्यानंतर गार्डन्स क्लब सुहास वांगणकर सर, जलमित्र फाउंडेशन आणि विटी पाटील फाउंडेशन अशा चौघांना वसुंधरा मित्र पुरस्कार मिळालेला आहे। आणि महाराष्ट्रातले मोठे विचारवंत पर्यावरणात काम करणारे अतुल देऊळगावकर यांच्या हस्ते हे वितरण होईल आणि त्यानंतर त्यांचं व्याख्यान देखील होणार आहे। हा महोत्सव 14, 15, 16, 17 तारखेला आहे आणि याचबरोबर राजारामपुरी 7व्या गल्लीतील भारत हाऊसिंग सोसायटी इथे किर्लोस्कर वसुंधरा चित्रपट महोत्सव अंतर्गत व स्वयंसिद्धाच्या स्वयंप्रेरिका शॉपी या दोन्हीच्या संयुक्त विद्यमानं एक प्रदर्शन भरवण्यात आलेलं आहे। पहिला स्टॉल रांगोळी आणि मेहंदीचा होता। इथे नंबर आहे स्वयंसिद्धाचा, इथे तुम्ही कॉल करून त्याची ऑर्डर करू शकता। त्यानंतर नाचणी, हळद, नाचणीचं पीठ ह्याचा एक स्टॉल होता, झाडांचा, आणि पुढचा जो स्टॉल होता तिथे बरेच भोपळे होते, त्यातला एक भोपळा मी खरेदी केला। आणि बऱ्याच ठिकाणी पांढरी नाचणी, तीळ हे सुद्धा स्टॉल होते। हा स्टॉल सगळ्यात मला आवडला कारण इथे बांबूच्या अशा बऱ्याच वस्तू होत्या ज्या मी कधी पाहिल्या नाही आहेत आणि खरोखरच या कलाकारांचं कौतुक करायला हवं, कारण की इतक्या सुंदर वस्तू त्यांनी बनवलेल्या आहेत। त्यातल्या त्यात हा लाकडी खलबत्ता मला खूप आवडला। हँडी फॅन पण होता, याला फॅनच म्हणतात ना, याला काय म्हणतात मला कमेंट बॉक्समध्ये सांगा। तर खूप सुंदर कलाकारी आहे। हा तर बघा किती नाजूक आणि सुंदर बनवलेला आहे। त्याशिवाय छोटी जहाजं पण बघा किती सुंदर आहेत। धान्याचे बरेच स्टॉल्स होते आणि खरोखर खूप चांगलं आणि स्वच्छ आणि चांगल्या प्रतीचं धान्य होतं। मी बऱ्याच गोष्टी खरेदी केल्या, गूळ, वेगवेगळ्या प्रकारची लोणची। या स्टॉलवर मला ऑर्गॅनिक आणि जवारी चिक्कू मिळाले, खूप गोड आहेत, मी 1 किलो घेतले। आवळा सरबतसुद्धा खूप चांगलं आहे यांचं। वुडन आर्ट पण इथं खूप सुंदर दिसलं मला, बऱ्याच लाकडी वस्तू, आणि हे वॉल क्लॉक्स पण किती सुंदर आहेत बघा ना। या स्टॉलवर तर प्रत्येक वस्तू ही अप्रतिम होती आणि कलर कॉम्बिनेशन पण खूप सुंदर होता। बघा किती सुंदर सुंदर वस्तू आहेत, अगदी टिकटॉकच्या क्लिप्सपासून ते हेअरबँड्सपर्यंत, छोटे छोटे पर्सेस। स्पेशली हे आहेत बांबूचे टॉवेल्स, बांबूपासून तयार केले गेलेले टॉवेल्स। ह्या ताईंकडं खूप सुंदर आहेत आणि मटेरियल पण एकदम सॉफ्ट आहे। छोटे छोटे फ्रीज मॅग्नेट, इयरिंग्स, कीचेन्स, सगळं हँडमेड, इतकं सुंदर आहे ना। ही ज्वेलरी पण बघा किती सुंदर आहे। याला कोणतं आर्ट म्हणतात मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। त्यांनी बऱ्याच प्रकारच्या वस्तू या आर्टपासून तयार केल्या होत्या। पुढचा स्टॉल होता टेराकोटांच्या वस्तूंचा। बघा किती सुंदर सुंदर वस्तू आहेत, अगदी छोटीशी घंटी,
प्लेट, वाटी, बाऊल बऱ्याच गोष्टी होत्या. आणि माझं विशेष लक्ष वेधून घेतलं या स्टॉलने. इथं पेपरपासून तयार केले गेलेल्या इतक्या सुंदर सुंदर वस्तू होत्या, खूपच सुरेख. ही लाकडी खेळणी बघून लहानपणीची आठवण झाली. माझ्याकडे लहानपणी यातल्या बऱ्याच वस्तू होत्या. माझी आजी कुठे गावाला गेली की ती आमच्यासाठी अशा वस्तू आणायची. पक्ष्यांसाठीची लाकडी घरटीसुद्धा आहेत. बऱ्याच वस्तू आहेत. आणखी 2-3 दिवस हे प्रदर्शन आहे, तुम्ही नक्की भेट द्या. हा आहे नॅपकिनचा बुके. आणखी या ताईंकडे बऱ्याच वस्तू आहेत. ऑर्गॅनिक चिंचेचा सॉस, आमरस, चॉकलेट्स, मुखवास, मसाला पान, खाकरा, गव्हाची भाकरी जी मी पहिल्यांदाच ऐकली. याचा व्हिडिओ मी बनवला होता, तुम्ही पाहिला नसेल तर नक्की पहा. आणि याची टेस्ट अप्रतिम आहे. यांच्याकडे तुम्ही खरेदी करू शकता. त्यानंतर आणखी हॉलमध्ये बघितलं तर बरेच स्टॉल होते. डाव्या साईडला सगळ्या लोकरीच्या वस्तू होत्या आणि उजव्या साईडला लेदरच्या पर्स, वॉलेट्स, स्लिंग बॅग्स, बऱ्याच वस्तू, बऱ्याच टाईपच्या पर्सेस, खूपच सुंदर. या ताईंकडे फ्रेम्स खूप सुंदर होत्या, मला खूपच आवडल्या. त्यानंतर इथे भेटल्या मला माझ्या सबस्क्रायबर. यांनी मला पटकन ओळखलं आणि लगेच ओळख सांगितली की मी रोज तुमचे व्हिडिओज बघते आणि बऱ्याच व्हिडिओंची नावं पण सांगितली. मला खूप कौतुक वाटलं यांचं. यांच्याकडे बेडशीट्स, पिलो कवर्स, रजई, क्विल्ट, बऱ्याच वस्तू आहेत. या मोत्यापासून बनवलेल्या वस्तू आता बघायला खूप कमी मिळतात. आणि सगळ्यात एक मस्त गोष्ट म्हणजे हे चाफ्याचं फूल. हे फक्त चाफ्याचं फूल नसून यामध्ये अत्तरची एक छोटीशी बॉटल आहे. आणि हे गिफ्ट द्यायला पण किती छान आहे बघा. आणि वास तर इतका सुरेख आहे ना या अत्तराचा. दिसताना तर ते चाफ्याच्या फुलासारखं दिसतं, खूपच सुंदर. यांच्याकडे इयरिंग्स आणि नेकलेसचा सेट होता जो हँडमेड होता. खऱ्या फुलांच्या पाकळ्या वापरून त्यांनी हे टॉप्स बनवलेले आहेत आणि त्यांनी स्वतःसुद्धा हे घातले होते आणि खूपच सुंदर दिसत होते. कलर कॉम्बिनेशन पण खूप सुंदर. याला काय म्हणतात बरं? याला आता काहीतरी नवीन नाव आहे, मला नाही माहिती. आम्ही बोज म्हणायचो आधी असताना. तर खूप सुंदर असे सॅटिनमधले बो होते. हँडमेड फॅब्रिक ज्वेलरीसुद्धा होती, खूपच सुंदर होती. मी अजून एकदा सांगते आहे, आणखी 2 दिवस हे स्टॉल्स आहेत आणि तुम्हाला यातलं काही जरी पाहिजे असेल आणि तुम्ही एक्झिबिशन नंतर जरी गेलात तरी स्वयंसिद्धामध्ये विचारून तुम्ही त्यांचा नंबर घेऊ शकता. बघा फॅब्रिक ज्वेलरी पण किती सुंदर आहे. आणि हो, लोकरीचे सगळे स्वेटर्स खूप सुंदर, सगळे वेगवेगळे डिझाईन्स. लहान मुलांचे तर खूप क्यूट स्वेटर्स होते, बघूनच घ्यायची इच्छा होते. पण आता लहान कोणी नाही आहे. आमचं पिल्लू पण मोठं झालं आहे, माझ्या भावाची मुलगी पण ती आता मोठी आहे आणि स्वेटर्स तर अजिबात घालत नाही. त्यामुळं प्लॅन ड्रॉप केला. पण खरंच खूप सुंदर स्वेटर आहेत आणि यांच्याकडून मी आधीसुद्धा स्वेटर्स घेतलेले आहेत. त्यानंतर ह्या ताईंकडे मला साड्यासुद्धा खूप सुंदर दिसल्या. यातली कुठली जर साडी आवडली असेल तर पुढं मी कार्ड दाखवते, तुम्ही डायरेक्टली त्यांना कॉन्टॅक्ट करू शकता. शिवाजी पेठमध्ये यांचं घरीच हे शॉप आहे. आणखी बऱ्याच वस्तू होत्या. खूप वेळ झाला त्यामुळं मी बऱ्याच वस्तू दाखवू पण शकले नाही. या शेवग्याच्या पानांच्या पुरीचं एक पॅकेट घेतलं. त्यानंतर माझ्या मुलाला खिचिया खूप आवडतात, ते एक घेतलं. बऱ्याच वस्तू खरेदी केल्या. हे बुक, पुरी, मगाशी सांगितले ती शेवग्याच्या पानांची पुरी. त्यानंतर सोलापुरी शेंगदाणा चटणी, हे चिक्कू, पांढरी नाचणी. पांढऱ्या नाचणीपासून डोसा खूप मस्त बनतो. तर माझी मैत्रीण मंदा हिनं ती रेसिपी सांगितली होती आणि एकदम क्रिस्पी झाला होता डोसा. मेथकूट घेतलं, नाचणीचं पीठ घेतलं, कोळट्याची चटणी, खिचिया. आज आणि उद्या 2 दिवस हे स्टॉल्स आहेत. इथे जाऊन नक्की भेट द्या. भारत हाऊसिंग सोसायटी, राजारामपुरी, 7वी गल्ली.
व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग.